हे आहे नमस्ते, वेलकम टू न्यू व्लॉग. लोणावळ्याच्या सेकंड एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज स्वस्तिकचा व्लॉग मी स्टार्ट करतो आहे आणि आता सगळ्यांची तयारी झाली आहे. स्वस्तिकने तुम्हाला सांगितलं असेल त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे. आता तो जातो गॅरेजवाल्याकडे. तुम्हाला रूममध्ये सगळे दाखवतो. स्वस्तिक बाय, तू बोललास का नाही? बंद झाला काय? चालू आहे. हां ते तू बोललास ना तुझ्या गाडीचा. तो आता जातोय. त्याच्या एका गॅरेजवाल्याला फोन केलेला तर तो गेला शिर्डीला. आता तो दुसऱ्याचा त्याने ॲड्रेस दिला आहे. आता तो तिकडे जाऊन बघतो. हे देख सकते हो कितना डिप्रेशन में. तुम्ही पुढे चालू सर. तर आता ते जात आहेत पुढेच दोघंजण आणि बघतात त्या गाडीचं काम होतं का. ॲक्च्युली त्याच्या फक्त बेरिंग गेलेली याचं चेन सॉकेटचं, पण ते तिथे जो गॅरेजवाला होता त्याला काय जमलंच नाही. त्याने ब्रेक फेल करून टाकला. बिचारा एका ब्रेकवर आला रात्री. तर आता हे दोघेजण जातात. बघतो तिकडे काय होतं. बाकीचे बघू शकतात. तो बघा तिकडे आंघोळ करून हातात निघालेला आहे, बघू शकता. आंघोळ केलेली मी वाटत नाही. कालपासून आंघोळ नाही केली त्याने. आणि हा नुसता फेक न्यूज देतोय. काय लोणावळा बंद, या बंद. याला घरा जायचं आहे ना, त्याचे करता नाही, बाकी काय नाही. जे माझ्या इंस्टाग्राम फीडवर येतं तेच मी सांगतो. चला आता स्वस्तिकचा ब्लॉग आहे तर स्वस्तिककडे देतो. तर मित्रांनो, आपला सीन झाला. ब्रेक फेल झालेला काल रात्री आणि वरतून मागच्या दोन्ही बेरिंग गेलेलं आहे. आता जातोय बेरिंग काल टाकली पण ब्रेक फेल केला त्याने. तिकडे जास्ती कोण काम नाही करत रे. याची येतील तर एखादी गाडीवाला घेऊन या. आणि ही रूम होती आमची फुल एसीवाली, चांगली होती. मस्त सर्विस वगैरे पण चांगले दिले. तर चलो आता जाऊया आपण. मित्रांनो, फार कठीण परिस्थिती आहे यार. गॅरेजवाला एवढं सकाळी उघडलेलं पण नाही. गॅरेजवाला आहे, त्याला फोन वगैरे केलं तर येतं. बाकी काय श्रीरामची मूर्ती आहे, एवढी मोठी आहे ना, एक नंबर. श्रीराम ते किती वाजता येतं गॅरेजवाला काय माहिती. तो त्याची वाट बघतो आता. तर मित्रांनो, फायनली आपण आपलं पूर्ण काम करून निघालेले आहेत. अरे पैसे काय आता कितीही काय केलं तर जास्तीच घेणार आहेत. 100 रुपयाचं काम असेल तरी ते तुम्हाला तुमच्याकडून 200 रुपये ते घेणारच आहेत. काय आता सांगा, ते काय नाही. चलो आता भेटू लोणावळ्याला घर. नेक्स्ट टाईम येतो पूर्ण गाडी वगैरे सगळं बघून दाखवून 2 तास जातील. झालं आता एकच करू. काय सांगायचं आता. तर मित्रांनो, विठ्ठलाची मूर्ती आहे. फार मोठी मूर्ती आहे. काय साहेबांचा आता कसे तरी करून टाकतात आपण काय.
काय वाटतंय रे मला अजून जर समजत नाही का आम्ही आले कुठे तिकडे तिकडे छान आहे विचारलं छान आहे. चलो तर आपण आता पुढे भेटूया आणि कारण का पाऊस पण आहे आणि मला बॅटरी ठेवायची आहे कारण की आपण पुढे काय ते मॉन्सून वगैरे एवढं काय पाहिजे तेव्हा त्याच्यासाठी बाकी तर सगळं एकदम फर्स्ट क्लास वाटते काय इश्यू वगैरे वाटत नाही होता आता गाडी पण थोडी पण चांगली फिलिंग होते टेन्शन नाही तसं तर मित्रांनो आपण आता आलो दाखवलेलं आहे आपल्याला जास्त सुरू वगैरे नाही 31 किलोमीटर चालू फटाफट जाऊ आणि नाश्ता वगैरे करू आणि घरी पण जायचं आहे. काही जीव आहे आता थोडं थांबले ना बाईच्या आसपास तर ना माईक गाईड करणार आहे कारण का मस्त एकदम भारी येतो सध्या आहे एवढा भारी वाटतंय ना कसं होतं एक नंबर वाटतं रे एक नंबर. उभा के उभा काही झालं काय अरे काय केलं काय केलं काय सांगत आहे तो तर मित्रांनो आपण फायनली माईक अटॅच केलेला आहे सगळेजण पुढे गेलेले आहेत माईक अटॅच करण्यासाठी थांबलेला म्हणजे चालतेच गाडीवर फिट वगैरे सगळं काय करून दिला त्यात एवढा भारी मोसम आहे त्याच्यानंतर व्हॉइस फाटेल अजून पण फाटत असेल आता नाही फाटणार बघा एक आता वाटतं नसेल फाटत एक मिनिट स्क्रीन बंद करून परत चालू करतो एक मिनिट हा तर आता स्क्रीन वगैरे पण फाटणार आहे काय नाही 4K अरे यार 4K मध्ये नाही काढलाय 4K मध्ये काढायला पाहिजे एक मिनिट सग परत एकदा नाही आज आपल्याला बॅटरी बॅकअप चांगली करायची आहे तर 4K मध्येच सॉरी 2K मध्येच आपलं हे रेकॉर्ड करायला लागेल कारण काय जास्ती चार्जिंग पण राहील आणि सगळं काय आता सगळेजण पुढे गेले त्याच्यावर व्हिडिओ काढत आहे बाजूला वारा फार आहे तर वाऱ्याचा आवाज येत असेल तर सॉरी मित्रांनो बघा कितीही काही केलं जर जास्ती स्पीड 100 200 सांगा तर 100च्या वरती जर गेला जर आवाज येतात तर ते थोडंफार ऍडजस्ट करून घ्या आणि माझा एवढा हेल्मेट विंड नॉईज हे नाही करत अरे सॉरी पूर्ण संपत नाही कानाला वारा लागतो आपल्याला माहिती आहे बस ते पुढे गेले ब्रेक फेल झालेला कालपासून कसे तरी आम्ही नाही करता 7-8 किलोमीटर कसं तरी आलो 7-8 किलोमीटर गाडी विदाउट ब्रेक चालवलेली आहे हे म्हणजे मागचा वेळी कसं आपला माइंड जेव्हा हे राहतो अचानक काय मध्ये येतं तर मागचा जरी पहिले लागतो पूर्ण मागचा ब्रेक आहे ना खालती करून घ्यायचा तर मतलब नाही होता आणि आता काय वाटतंय गाडी पण चांगली गेली बेरिंग गेलेलं आहे बेरिंग टाकली आपलं सगळं हे गेलेलं आहे काय रे आपले त्यांनी बेरिंग टाकताना ब्रेक जास्तीच काहीतरी लूज केलं तर ब्रेक लागतच नाही होते मग मी त्याला बोलतो काय नाही राहून ते
लागेल जातो आता, कारण की मला माहिती की त्याला तेवढं काम तर जमणार नाही होतं म्हणून शेवटी काय मग आता ज्याच्याकडे केलं त्यांनी ब्रेक पॅडिंग वगैरे सगळं काय टाकून दिले. ब्रेक बोलते ब्रेक पॅडिंग टाकून घे बोलते, तो लॉंग रुलिंग जाते. बोललं ठीक आहे चल आता टाकायचे ना, असं तसं तर आहेच एक कधी ना कधी टाक मग चल आता काय सांगतील. तर मस्त पैकी आता टाकून आपण निघालेला आहेत. आपले मित्र फुल बकाट पुरे गेलेले आहेत का. बाकी काय नाही, गाडी चांगली असते तर पळवायलाही मजा येते आणि सगळी मजा येते. आता आपल्याला पेट्रोल लागायचं आहे, फ्यूल अप करायचं आहे आणि फ्यूल अप करायला मला नाही वाटत त्या इकडे कुठं फ्यूल भेटेल तर फार भारी काम होऊन जाईल, कारण का थोडा पण फ्यूल नाही रे गाडी, थोडा पण फ्यूल नाही. मी एक्स्ट्रा बॉटल मी तुम्हाला सांगतो, मी कधी पण लॉंग टुरिंगला नंतर एक एक्स्ट्रा बॉटल घेऊन जातो ताकी फ्यूल अप वगैरे मध्ये कमी पडली कोणालाही, मला नाही कोणालाही कमी पडली तर आपण फिरून येऊ शकतो असं करून, म्हणजे जाऊन येऊ शकतो. अरे भारी ट्रॅक आहे रे, बाजूला हे आहे असं भारी आवडलं. आता यांना विचारू की फ्यूल जिकडे भेटेल तिकडे करूया म्हणून. आता पण थोडाफार आवाज येतोय ना, असं नाही, पण आता काय करणार आपण, आपली मजबुरी आहे. आपण आपल्या एरियामध्ये, मी खरं सांगितलं ना कॉस्टली आहे, जास्ती पैसे घेतात वगैरे, बट काय करणार आता. काश बाजूने ट्रेन गेले एवढंच भारी वाटलं असतं ना मोमेंट. काय करणार आता आपण, रेट पण नाही बाजूला आता आपल्या, एक साईडला आपण एक साईडला ट्रेन. ते सगळे पुढे झाले दिसत असतील वाटतं, काय नसतील माहित नाही, पण ते सगळे पुढे गेलेले आहेत. आपण हळूहळू आपल्यालाही जरा जायचे आहे आणि आपण थोडी वाढ बघतोय, थोडा मोठा रोड भेटेल तर चांगली काढता येईल गाडी, कारण काही घरचे व्हिडिओ वगैरे बघतील तर ते अजून ते करतील, अशी तुला नाही करतायत, तिला एवढा अशी घाई कसली आहे, हे कसले आहे ते कसले आहे. त्यापेक्षा हळूहळू जाऊ आपण, जास्ती पुढे का आहेत नाही ते लोक, पण फ्यूल जिकडे भेटलं तिकडे टाकून घेईल, मग ते पुढे जात नाही राहतील ते पण, त्यांना पण फ्यूल अप करायचं असेल तर ते पण थांबतील. कारण काय अर्ध्याहून कमी टाकी आहे, म्हणजे फार पेट्रोल जास्ती नाही लागणार, म्हणजे फ्यूल फुल थोडी राहते. तुम्हाला जे स्कॅम सांगितलं ते प्लस अजून आता म्हणजे थोडंफार हे आहे, बस म्हणजे आहे पेट्रोल, एवढा पण नाही खरा गेलेला आहे तसा. इकडे बाय चान्स पण तर हा म्हणजे स्पीड ब्रेकर नसते ना मध्ये मध्ये, अशी लोकांनी गाडी पळवली असते ना, रायडर लोकांनी कसं फार पळवली असते बेकार. चलो तर आता मला ना कॅमेरा बंद करायला वाटत नाही, कारण की एवढा भारी सीन वाटतंय तर, पण काय करणार आपली मजबुरी आहे, कॅमेरा बंद करायला चला आता थोडस लवकर जाऊया. चलो तर मित्रांनो, आपण इकडे खायला थांबलेले आहेत. आपला भाऊ आराम करायला नाही, इकडे पूर्ण गँग बसलेली आहे. मस्तपैकी जेऊ, आपले नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग जाऊया परत राईडला एक चांगली, तिथपर्यंत क्लिप्स वगैरे चेक करत असेल.